नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा जेनझीन समवेत संवाद. 30,000 जेनझीनसोबत साधणार संवाद. जेनझीनच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार. नागपूरच्या रेशीमबाग मैदानात भव्य कार्यक्रमाचं आयोजन. राहुल गांधींच्या सभा सुरू झाल्यानंतर भाजपाला जाग आली. मुख्यमंत्र्यांचा जेनझी संवाद कार्यक्रम पेडे. संजय राऊतांचा आरोप, भाजपाच्या पायाखालची वाळू सरकल्याचाही टोला. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची पालिकेतील गटबाजीवर नाराजी. महापौर ऋतू तावडे यांच्याबाबतच्या वादांची पक्षाकडून गंभीर दखल. गटबाजीला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज तिरंगा रॅलीचं आयोजन. मुंबईमधली मोकळी मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात. यामध्ये इतर पक्ष आणि मुंबईकर उपस्थित राहणार. मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणपती आगमनादरम्यान दुर्घटना. गणपतीची 22 फूट मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू. 5 जण जखमी असल्याची माहिती. अंगणवाडीतील तो न शिजणारा वाटाणा अमृता वहिनींना शिजवायला द्यायला हवा, वर्षावर पाठवायला हवा. रेश्मा पारधी निलंबन प्रकरणी संजय राऊतांचा आरोप. 1 सप्टेंबरपासून ओबीसींचा देशव्यापी महाआंदोलनाचा इशारा. जनगणनेमध्ये ओबीसींच्या स्वतंत्र रखण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा. 25 ऑगस्टला मुंबईमध्ये राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन. मीरा भाईंदरमध्ये भूमिपुत्रांच्या घरांवर बुलडोझर. राजकीय वातावरण तापलं. भूमिपुत्र आणि मराठी माणसाला हद्दपार केलं जात असल्याचा प्रताप सरनाईक यांचा आरोप. भूमिपुत्र प्रशासनाकडे दाद मागणार. मुंबईत आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक.